शुभ सकाळ. कशा आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. मी पण बरी आहे. हे पहा, उदगीरला आलेली आहे आणि मुलींचं शिबिर आहे. आता आम्ही चाललेलो आहोत. भाऊजी आहेत आणि बहीण आहे आणि मी तिघं पण चाललेलो आहोत. घरी आलेलो होतो फ्रेश होण्यासाठी. इकडं मुलींचं शिबिर आहे. आर्य समाजतर्फे वर्षाला शिबिर ठेवतात. आमची बहीण आणि भाऊजी आणि बरेच त्यांचे मित्रमंडळी आहेत, जे आर्य समाज विचाराचे, चांगल्या विचाराचे दानी लोक सर्वजण मिळून हे शिबिर ठेवतात. मग आता बघा, इथं पोहोचलो तर इथं मुलींचं व्यायाम सुरू होतं. सकाळी 5लाच उठवलं जातं ह्या शिबिरमध्ये आणि 5ला उठून त्यांना फ्रेश वगैरे झालं की लगेच ग्राउंडमध्ये घेऊन येतात. आणि ती मॅडम आहे शिकवणारी, ती आहे हरियाणाची आणि तिनं व्यायाम करून घेते. हे पहा, मस्तपैकी मुलींचं किती छान एक्सरसाइज चालू आहे. आणि घरात कसं आळशी बनतात मुली, कुठं एवढं करतात एक्सरसाइज वगैरे. पहा ना, व्यायाम झाला की लगेच मुली फ्रेश होतात आणि ह्या हॉलमध्ये येतात. मग इथं हवन होतं, दैनिक हवन. बस चम्मच सामग्री सब रख दीजिए और हाथ जोड़ के बैठिए। ये जो प्रार्थना जिनको आती है वो बोलेंगे, नहीं तो सुनेंगे। हाथ जोड़ करके बैठो, प्रार्थना बोलो, परमात्मा से प्रार्थना बोला करो। सत्य को धारण हर्ष में मग्न सारे सुख सागर से तरे। हवन संपलं की लगेच त्यांना ब्रेकफास्ट मिळतो आणि खूप छान प्रकारे बसून इथं भोजन नाश्ता सर्व होतं. आज पहिला दिवस असल्यामुळे उद्घाटन साठी इथं सर्वजण जमलेले आहेत. उद्घाटन करायचं होतं. ते उद्घाटनसाठी नगरसेविका आलेले आहेत उदगीरच्या आणि इथं उद्घाटन चालू आहे. उद्घाटन झालं की मग त्यांचा आणि परत दुसरा कार्यक्रम सुरू होणार आहे. कोणताही कार्यक्रम उन्हात ठेवलेला नाही. पहा, सावली तिथं उभा केलेला आहे आणि सावलीतच बौद्धिक कार्यक्रमसुद्धा चालतात. आता असं असतं. मग हे झालं की तुम्हाला मी दैनिक त्यांची दिनचर्या काय आहे ते दाखवते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. किती मस्त प्रकारे, किती छान प्रकारे त्यांची खाण्यापिण्याची बौद्धिक आणि बिलकुल त्यांना कंटाळा येऊ नये अशा प्रकाराची इथं व्यवस्था केलेली आहे. असे मुलींचे शिबिर ठेवण्याचा एवढाच उद्देश की जे आजची जी पिढी आहे मोबाईलमध्ये गुरफटून गेलेली आहे, त्यातून थोडीशी त्यांना सुटका मिळावी आणि नवीन जग, नवी कल्पना, नवे विचार त्यांच्या डोक्यात यावेत आणि त्यांचं जीवन, त्यांचं भविष्य सुधारावं, एवढाच उद्देश आहे. आता मुलींना घेऊन जायचं असतं त्या बौद्धिक रूममध्ये, जिथं भाषण वगैरे चालतात. हे पहा, आता सर्वजण तिकडेच चाललेली आहेत. सुंदरशा अशा वातावरणामध्ये. पहा, इकडं पाण्याचे झरणे आहेत, तालाब आहेत, मोठे मोठे झाडं आहेत. निसर्गाच्या एकदम सानिध्यात असं थंडगार अशा वातावरणामध्ये असे कार्यक्रम इथे घेतले जात आहेत. आणि ह्या बौद्धिक कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चा चालते, भाषणं होतात आणि खूप काही माहिती मुलींना मिळते, संस्कार मिळतो. पहा, आपल्याला पैशाच्या जोरावर काही घेऊ शकतो, पण संस्कार अशा कार्यक्रमात किंवा घरातच मिळू शकतात. वैदिक संस्कार शिबिर 2026 आपल्या समोर मंचावर आजचे प्रमुख अतिथी, मान्यवर, सभेचे पदाधिकारी आणि काही पालकवर्ग आणि आपण सर्वजण. मुलींनो, आज आपल्याला
मार्केटमध्ये सगळ्या प्रकारच्या व्यवस्था उपलब्ध झालेल्या आहेत, परंतु एक व्यवस्था उपलब्ध नाही, ती म्हणजे आपल्या देशाची जी परंपरा आहे, ठीक आहे ना, आपली जी परंपरा आहे ती परंपरा माहीत करून देण्याची व्यवस्था कुठल्याही शाळेमध्ये नाही. तर शिक्षणामध्ये जसं आपण पुढे चाललो तशा पद्धतीने बाकीच्या गोष्टी सुद्धा कायम माहितीमध्ये असणं आवश्यक आहे. याकरिता आपल्या उदगीरमध्ये वेगवेगळ्या संस्था प्रयत्नशील आहेत, कार्य करतात. इथं मान्यवरांचं स्वागत केलं गेलं. अतिथी महोदय जे आपल्याला उपस्थित होते आजच्या कार्यक्रमामध्ये ते विनाशकाले विपरीत बुद्धी विमलन. छान म्हटलं, विनाशकाली बुद्धी उलटी चालते. विनाशकाली बुद्धी उलटी चालते. विनाशकाले विपरीत बुद्धी प्रमाणे राहतो. आकडे 12 आहे. 12 आहे तर 6ला बुधवार लागत नाही, सकाळी 7ला लागत नाही, 8ला लागत नाही, 9ला थोडी लागते, 10ला लागते, 11ला कडक लागते, 12ला कडक लागते, 1ला बंद होते कारण 1 वाजता. तर हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे, 10ला ठेवलं पाहिजे. आता हे सवय पडले नंतर करायची, करायची त्याच्यामुळं सगळं शाळेचं बिघडलं त्या व्यापाऱ्यात. असे बौद्धिक झाले की मग नंतर दुपारचे वाजतात 1 आणि त्यानंतर त्यांना दिलं जातं भोजन. आणि जेवण पण खूप चांगल्या प्रकारे दिलं जातं. ह्यावेळेस दुपारच्या वेळेस चपाती, भाजी, भात, वरण सगळं काही असतं आणि व्यवस्थित मुली छान टेबलावरती बसून जेवण करत असतात. मुलींना पण खूप छान वाटतं. वेगवेगळ्या वातावरणातून, वेगवेगळ्या ठिकाणाहून मुली आलेल्या आहेत तिथं आणि एकदम छान सगळ्याबरोबर मिळून मिसळून कसं वागायचं हे पण त्यांना शिक्षा मिळते. नवीन नवीन विषयावर त्यांना शिकायला मिळतं. खूप छान त्या शिकून इथून निघून जातात आणि वीरांगना तयार होतात. जेवण झाल्यानंतर थोडासा रेस्ट, मग त्यानंतर संध्याकाळचे सत्र सुरू होते. पहा असे किती छान छान गाणे ऐकायला मिळतात मुलींना. वेगवेगळे नवीन विषयावरती ऐकायला मिळतं. बली मर्दाने विदुषी देश दिवाने. बली मर्दाने विदुषी देश दिवाने. मेरे वतन की सुकुमारियां. बली मर्दाने विदुषी देश दिवाने. मेरे वतन की सुकुमारियां. बली मर्दानी विदुषी देश दिवानी. मेरे वतन की सुकुमारियां. बली मर्दानी विदुषी देश दिवानी. मेरे वतन की सुकुमारियां. बली मर्दानी विदुषी देश दिवानी. अशा प्रकारे संध्याकाळचं सत्र संपतं. मग त्यांचं राहतं आता योगासन करायचं. नवीन नवीन प्रकाराचं ते शिकवलं जातं. आता मुली आपल्या आपल्या ठिकाणी जातात रूमवरती आणि फ्रेश पण होतात, पाणी वगैरे पितात, बसतात, थोडंसं रेस्ट करतात. मग आम्ही पण आता तिकडं रूमवरतीच चाललेलो होतो. आज इतक्या महिला आम्ही इथं जमा झालेलो होतो सगळ्या आर्य समाजी विचारांच्या. आता आम्ही चाललेलो आहोत रूमवरती आणि मुली काय करत आहेत. मुलीच्या सोबतच म्हणजे बायका इथं असतात हजर. मुलींना एकटं कुठेही सोडत नाही. त्यांच्याबरोबर एकेका रूममध्ये 2-2 बायका असतातच त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी. आता बघा संध्याकाळचं सत्र म्हणजे व्यायाम,
लाठी काठी सर्व काही इथं शिकवलं जातं. संध्याकाळी घ्यायचे जे एक्सरसाइज त्यांचे जे वेगवेगळ्या प्रकाराचे असतात ते संपल्यानंतर मग इथं सुरू होतं त्यांचं जेवण. थोडासा टाईम दिलेला असतो फ्रेश होण्यासाठी, हातपाय वगैरे धुवून मग स्वच्छ मग ते इथं येतात जेवण करण्यासाठी ह्या हॉलमध्ये. आणि खूप छान शिस्तीत बसून आपलं त्यांचं जेवण सुरू असतं. वेगवेगळ्या प्रकाराचं भोजन त्यांना दिलं जातं. तर अशा प्रकारे शिबिरची दिनचर्या असते. खूप काही मुलींना शिकायला मिळतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत धन्यवाद.